पुण्यातल्या टिंगरेनगरमध्ये मोठी कारवाई झाली। साईकृपा लॉज जवळ एका मोठ्या जागेत जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर वायर्स सापडल्या, त्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घडलं असं की विद्यानगर आरोग्य चौकातील एक स्वच्छता कामगार रोजच्या सारखी साफसफाई करत होती। तिला रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद पोतं दिसलं। तिने ते पाहिलं तर त्यात स्फोटकासारखं काहीतरी होतं। तिने लगेचच पोलिसांना फोन केला। विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेतली आणि जागा ताब्यात घेतली। तपास केला तर त्या पिशवीत 138 जिलेटिन कांड्या आणि 135 डिटोनेटर वायर्स निघाल्या। हे सामान साधारण 10,920 रुपयांचं आहे। हे साहित्य साधारणपणे दगडफोडीच्या कामासाठी वापरलं जातं आणि ते एका बांधकाम कंत्राटदाराचं असल्याचं समोर आलं। पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावलं। पथकाने सगळं साहित्य सुरक्षितपणे जप्त केलं आणि तपास सुरू केला। एवढं धोकादायक साहित्य रस्त्याच्या कडेला कसं टाकलं गेलं हे शोधण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणात राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवटे या 2 जणांवर निष्काळजीपणे धोकादायक साहित्य ठेवून लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। ही तक्रार पोलीस कॉन्स्टेबल यशवंत किरवे यांनी केली आहे। गुन्ह्याचा तपास पीएसआय ताराचंद सुदागे करत आहेत, तर पुढील तपास पीएसआय विशाल माने पाहत आहेत। पोलिसांनी लोकांची भीती घालवली आहे आणि सांगितलंय की घाबरायचं काही कारण नाही आणि कोणीही संशयास्पद वस्तू दिसली तर लगेच पोलिसांना कळवावं, ही सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे।